मला काम आहे जास्त, मम्मीला विचार. तर चला या विचारूया. चला. मम्मी, आज नाश्त्याला काय? आज नाश्त्याला मी बनवते मंचुरियन आणि मंचुरियनची चटणी. आणि चालेल आपण ना चटणी बरोबर पाव पण खाऊया, मस्त वाटतंय. चालेल, मला खूप आवडतं. मंचुरियन पाव आणि चटणी, चल बनवू. छान नाश्ता. ओके, तर हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल परिणिती किचन ब्लॉगमध्ये. आज मी बनवत आहे मंचुरियन आणि मंचुरियनची चटणी. आता कोबी किसून घ्यायचा आहे आपल्याला. एक कोबी छोटा घेतला मी. आता पूर्ण किसून झाला कोबी. आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या कोबीला हे करते, काढून घेते. आता याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची मी वाटून घेतली, ते मी मिक्स करते याच्यामध्ये. थोडंसं मीठ टाकते, थोडं काळा मिरी पावडर घ्यायचं आणि आता याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि थोडासा फूड कलर टाकला मी, ऑप्शनल आहे, तर तुम्हाला टाकायचं टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता. आता याच्यामध्ये मी थोडासा मैदा टाकते. ही खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही घरातल्या घरात आपल्या मुलांना मंचुरियन बनवून देऊ शकता. ते आपलं आता पीठ रेडी आहे मंचुरियनचं. आणि आपण तळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी आता गॅसवर एक कढाई ठेवते, त्यात थोडंसं तेल टाकते. आता आपलं तेल गरम झालं. आता मंचुरियन आपण हळूहळू याच्यात तळायला टाकूया. आता हे मंचुरियन चांगले रेड होईपर्यंत आपण तळून घ्यायचे, चांगले क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात. हळूहळू याला परतत राहायचं. आता हे मंचुरियन तळलेले काढते मी. छान असे क्रिस्पी ना मंचुरियन रेडी होते. माझ्या मुलीला पण खूप आवडतात मंचुरियन. आता हे पूर्ण तळून घेतले मंचुरियन. आता चटणी बनवूया. आता फ्राय पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे. आता अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकली मी त्याच्यामध्ये. आता त्याला चांगलं परतून घ्यायचं आपण. चटणी पण खूप सोपी आहे बनवायला, तर तुम्ही घरी चटणी बनवू शकता. आता याच्यात थोडंसं सोया सॉस टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून मिश्रण करून घेतलेलं ते टाकायचं त्याच्यात. आणि थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे. आणि आपली आता चटणी रेडी आहे. आता हे आपले मंचुरियन चटणी रेडी आहे. आता हे असे पावामध्ये चटणी लावून तुम्ही मंचुरियन खाऊ शकता. असं आपल्या मुलांना पण सर्व करू शकता. खूप छान लागतात, टेस्टी क्रिस्पी बनतात. जर असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर आणि लाईक नक्की करा. थँक्यू.